अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. भक्त हो, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतात, काही अडचणी असतात, परंतु आपल्याला त्यांना सामोरे हे जावेच लागते. परंतु काही जणांच्या आयुष्यामध्ये इतकेच दुःख असतात की अगदी त्यांना जीवन जगणंसुद्धा मुश्किल झालेलं असतं आणि अशा वेळेस मनात नको नको ते वाईट विचार येतात. भक्तांनो, आपण ह्या वाईट विचारांवर तर कधी मात मिळवू शकणार नाही, कारण मनातून एक वाईट विचार गेला की दुसरा लगेच येत असतो. मग अशा परिस्थितीमध्ये नक्की काय करावं हे आपल्याला समजत नाही. तर अशाच एक ताई आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये इतके प्रचंड प्रमाणात दुःख होते की अगदी त्यांना कोणतं दुःख सांगावं हे समजत नव्हतं किंवा ह्या परिस्थितीशी कसं सामोरं जावावं हेही समजत नव्हतं. भक्तांनो, जसं आपलं वय वाढतं तसे आपल्याला अनेक अनुभव येत असतात आणि या अनुभवांमध्येच आपण अजूनच त्याच्यामध्ये कठीण होत असतो. परंतु जर कमी वयातच इतके दुःख सोसावे लागले, त्यात काहीही अनुभव न आलेला असताना, तर त्यावेळेस त्या छोट्याशा जीवाने काय करावे? तर असाच या ताईंचा अनुभव आहे. अगदी छोट्या वयामध्ये इतके त्यांना अनुभव आले आणि इतक्या प्रचंड यातना त्यांना सहन कराव्या लागल्या की त्याचे काही प्रमाणच नाही. आणि या अशा अवघड परिस्थितीमध्ये त्यांना स्वामींनी कशा प्रकारे साथ दिली, त्यांचं आयुष्य कसं बदललं हे आपण आजच्या अनुभवामध्ये पाहून घेऊयात. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्ही जर नवीन स्वामी सेवेकरी असाल आणि तुम्ही स्वामींच्या सेवेला नुकताच सुरुवात केली असेल आणि जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती नसेल, तर ती पूजा ही अपूर्णच राहणार आहे. कारण स्वामींची कुठलीही सेवा करताना आपल्याला स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं हे फार गरजेचं असतं. जर तुम्हाला स्वामींचे फोटो किंवा स्वामींच्या काही मूर्ती घ्यायच्या असतील तर त्या तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील, अगदी घरपोच सेवा. तर जर तुम्हाला त्या मूर्ती हव्या असतील किंवा फोटो हवे असतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक दिलेल्या आहेत, त्यावरून तुम्ही त्या ऑनलाईन मागवू शकता. श्री स्वामी समर्थ. चला तर मग ताईंच्या आजच्या या अनुभवाला सुरुवात करूयात. ताई म्हणतात की सर्वप्रथम सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. आता कोणतंच नाव मुखात येत नाही, फक्त श्री स्वामी समर्थ एवढंच येतं. कारण आयुष्यामध्ये अशा काही वेळ येते की त्यावेळेस आपलं कोण आणि परकं कोण यावरती विश्वास हा बसतोच. आपलं म्हणणारे सुद्धा कधीच आपले नसतात. आपला असतो तो फक्त श्री स्वामी. स्वामी हेच फक्त माझे सर्वस्व आहेत, आता असेच मी म्हणते. कारण स्वामींनी माझ्यासाठी इतकं काही केलं आहे की ते मी सांगू शकणार नाही. तर भक्तांनो, माझं नाव रेश्मा शिंदे. भक्तांनो, गरिबी तर माझ्या 5वीलाच पुजलेली होती. जसं म्हणतात की आपल्या जन्मानंतर 5 दिवसाने सटवाई आपलं नशीब लिहायला येते, तसंच कदाचित माझ्या नशिबामध्ये सटवाईने नेहमी गरिबीच लिहिली होती आणि दुःख तर हे पाठीशीच होते. तर असाच माझा जन्म झाला आणि ज्या ठिकाणी मी जन्म झाले तेथेच गरिबी होती. आई वडील मोलमजुरी करून राहत होते. त्या गरिबीतच आम्ही लहानाचे मोठे झालो. कधी नवीन कपडे नाहीत किंवा कधी चांगलं चुंगलं खायला मिळालं नाही. अगदी इतकी वाईट परिस्थिती होती. आणि माझ्यापेक्षा एक मोठी ताई मला होती आणि माझ्यानंतर एक लहान भाऊ होता. मला मोठी ताई असल्यामुळे माझे फारसे लाड झाले नाहीत, कारण दुसरी पण मुलगी झालीच म्हणून आईवडिलांनी नेहमी माझा तिरस्कारच केला. अशातच मी मोठे झाले आणि नंतर अगदी छोटंसंच वय होतं, अगदी फार असं मोठंही नव्हतं. वयाच्या 14व्या ते 15व्या वर्षी माझं लग्न करून देण्यात आलं. लग्न झालं तेव्हा तर काही समजतच नव्हतं. नवरा हा अत्यंत दारुडा होता. तो दररोज दारू पिऊन यायचा, मला मारहाण करायचा. मला असं वाटलं होतं की लग्न झाल्यानंतर माझे दिवस बदलतील, परंतु इथे तर फारच वाईट दिवस होते. अगदी नको नको झालं होतं. बाहेरही गरिबी असल्यामुळे कुठे निघून जाणार होते. एकदा असंच नवरा दारू पिऊन आला आणि येताना एका बाईला सोबत घेऊन आला आणि मला खूपच मारहाण करू लागला. त्यांच्यासमोर मला शिवीगाळ देखील करू लागला. आता मात्र मला प्रचंड प्रमाणात चिड आली आणि मी तशीच तडक माहेरी निघून आले. मी जशी माहेरी निघून आले
तशी मला आई-वडील काय काय बोलू लागले की तेच तुझं घर आहे, तुला इथं राहता येणार नाही असे ते म्हणू लागले. परंतु मी मात्र सासरी जाणार नाही असं ठामपणे सांगितलं आणि मी तिथेच राहून मोलमजुरी करू लागले. वडील नेहमीच मला सासरी जा असं गाणं वाजवू लागले, परंतु मी मात्र सासरी जायला तयारच नव्हते. आणि तशातच मला समजलं की मला दिवस गेले आहेत. आता मात्र मला सासरी जाणं गरजेचंच होतं आणि मला वडील सासरी सोडायला आले. जेव्हा वडील सासरी सोडायला आले तेव्हा त्यांनी माझ्या नवऱ्याची अवस्था पाहिली तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. परंतु त्यांचा पण नाईलाज होता, कारण मला सांभाळणं त्यांच्या आता हाताबाहेरचं होतं. कारण आता माझ्यासोबतच एक नवीन जीव देखील होता. त्यामुळे आता मी तिथेच राहू लागले. नवरा दररोज दारू पिऊन यायचा आणि मला शिवीगाळ करायचा. सासू कधी माझी बाजू घेत नव्हती. ती नेहमीच माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल वाईट साईटच सांगत होती. माझ्या नवऱ्याला बाहेरच्या बाईचा नाद लागला होता. ते दररोज तिच्यासोबतच असायचे. जे काही काम करायचे ते तिला नेऊन त्याचे पैसे द्यायचे आणि आम्हाला मात्र आम्ही उपाशीच असायचो. अशातच मग नंतरच्याला आम्ही डॉक्टरांकडे गेलो. मी आणि माझ्यासोबत माझी सासू आली होती. त्यांनी नंतर माझी सोनोग्राफी वगैरे केली. तेव्हा समजलं की मला 2 जुळी मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आता तर मला तर काहीच समजत नव्हतं की काय करायचं, कारण दोन्ही मुलांचं पालनपोषण आम्ही करू शकत नव्हतो. अत्यंत वाईट परिस्थिती होती. तसेच आम्ही घरी आलो आणि आता एकामागोम एक दिवस जात होते. तसाच मला 7वा महिना लागला आणि असेच माझे मिस्टर एकदा दारू पिऊन आले आणि येताना पुन्हा त्या बाईला घेऊन आले. ती बाई मला भरपूर कामं सांगायची, माझा अपमान करायची, तरीही मिस्टर तिला काहीच बोलत नव्हते. ते तिचीच बाजू घ्यायचे. ते पूर्णपणे तिच्या वशमध्ये होते असं मला वाटू लागलं होतं आणि मी मात्र नुसती रडत बसायचे. आता काय करावं काही समजत नव्हतं. तशातच मी एका मोठ्या घरी धुणं-भांडी करायला जायचे. मी त्या ताईंच्या घरी धुणं-भांडी करायला गेले होते. त्या ताई स्वामींची सेवा करत होत्या. त्यांच्या घरामध्ये एक प्रसन्न वातावरण असायचं. मी जेव्हा त्यांच्या घरी जायचे तेव्हा मला असं वाटायचं की मी मंदिरातच आले. अगदी मंदिरासारखंच ते पवित्र आणि तिथे सर्व प्रसन्न असं होतं. मी त्या ताईंना विचारलं की तुमच्या घरामध्ये आलं की भरपूर प्रसन्न असं वाटतं. धूप दीप ह्याचा सुगंध फारच छान दरवळत असतो. मला इथे खूपच आवडतं राहायला. तर त्या म्हणाल्या की हो, हे स्वामी महाराज माझ्यासोबत असतात नेहमी, त्याच्यामुळे तुला असं वाटतं की मी मंदिरात आले आहे. तर मग त्यांनी मला सांगितलं की तू पण स्वामींची सेवा करत जा, तुला स्वामींची सेवा करायला काय अडचण आहे. तेव्हा मी त्यांना म्हटलं की नको, मी नॉनव्हेज खाते आणि हे महाराजांना आवडत नसेल किंवा त्यांचं फार कडक व्रत असेल, मला ते जमणार नाही. माझे मिस्टर पण दररोज दारू पिऊन घरी येतात. तर त्या ताईंनी सांगितलं की नाही, त्यांची सेवा अशी काही अवघड नाही आणि जेव्हा तू नॉनव्हेज खाशील तेव्हा तू सेवा करू नकोस, मात्र जेव्हा तू नॉनव्हेज खाणार नाहीस तेव्हा सेवा कर, बघ तुला फारच तुझ्या घरामध्ये फरक जाणवेल. मात्र मी त्या ताईंना नाही म्हटलं आणि मी तशीच घरी निघून आले. आज मनामध्ये फक्त स्वामींचाच विचार होता की स्वामी माझं असं करतील, स्वामी मला मदतीला धावून येतील. सारखं स्वामीच माझ्या मनात होतं. त्यामुळे माझ्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप झाला आणि घरी आले तेव्हा आज पहिल्यांदाच मिस्टर दारू पिऊन आले नव्हते आणि त्यांच्यासोबत ती बाई पण नव्हती. आज ते मला हाक मारले आणि म्हटले की रेश्मा, जेवायला वाढ, मला भूक लागली आहे. आज लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच माझे मिस्टर इतक्या चांगल्या भावनेने माझ्याशी बोलत होते. मला हा फरक लगेच जाणवला आणि मी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या ताईंच्या घरी कामाला गेल्यानंतर मी त्या ताईंना हा माझा अनुभव सांगितला. तर त्या ताई म्हणाल्या की बघ, तुझ्या मनामध्ये तू फक्त स्वामींचं नाम घेतलंस तर तुला इतका फरक जाणवला. तू महाराजांची सेवा नक्कीच कर, तुला भरपूर फरक जाणवेल. असं ताईंनी सांगितल्यानंतर मी ठरवलं की महाराजांची सेवा करायची आणि मी ताईंना सांगितलं की माझ्याजवळ फोटो मूर्ती काहीच नाही ताई, मग मी कशी सेवा करू. तर ताईंनी मला थोडे पैसे दिले आणि म्हटले की जाताना एक महाराजांचा फोटो घेऊन घरी जा आणि स्वामींच्या सेवेत ये, महाराजांची नित्यसेवा कर, बघ तुझ्या संसारातील सर्व अडचणी दूर होतील आणि तुझे मिस्टर पण नक्कीच दारू सोडून एक चांगला माणूस बनतील. मला हे जेव्हा ताईंनी सांगितलं तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू आले. मी म्हटलं की ह्या ताईंच्या रूपात प्रत्यक्ष मला स्वामीच भेटले असतील आणि त्यांनीच मला त्यांच्या सेवेत आणावं अशी त्यांचीच इच्छा असेल. मग मी जाताना बाजारातून स्वामींचा फोटो आणि जे सामान लागतं ते घेतलं
आणि महाराजांची सेवा करायला सुरुवात केली. मी सुरुवातीला महाराजांचं 11 गुरुवार करण्याचं ठरवलं आणि 11 गुरुवार करेपर्यंत नॉनव्हेज खायचं नाही असं मी मनोमन पूर्णपणे ठामपणे ठरवलं आणि मी घरी गेले. दुसऱ्या दिवशीच गुरुवार होता. आता माझा हा पहिला गुरुवार होता म्हणून मी सकाळी लवकर उठले, महाराजांची पूजा मांडली, स्वामीचरित्र सारामृताचे पूर्ण पठण केले, स्वामींचा तारक मंत्र म्हटला आणि श्री स्वामी समर्थ यांचा जप मनोमन चालूच होता. आणि जेव्हा सकाळी मिस्टर उठले तेव्हा ते पाहिलं आणि म्हणाले की हे तू काय करत आहेस, हे असलं माझ्या घरात चालणार नाही, आता पुन्हा तू हे असं काही करू नकोस असं म्हणून ते कामावरती निघून गेले. मी महाराजांची माफी मागितली आणि म्हटलं की महाराज, मला तुमची सेवा करायची आहे, तर अशा अडचणी यामध्ये येऊन देऊ नका. मग तो गुरुवार चांगल्या पद्धतीने गेला आणि पुन्हा दुसरा गुरुवार आला. मी पुन्हा दुसऱ्या गुरुवारी महाराजांची पूजा मांडली. ह्यावेळेस मिस्टरांनी पाहिलं परंतु काहीच बोलले नाहीत आणि असेच माझे गुरुवार चालू होते. मिस्टर मात्र दररोज दारू पिऊन येत होते. मात्र आता ते घरी येताना त्या बाईला आणत नव्हते. आणि पुन्हा काय झालं की अचानक माझ्या मिस्टरांच्या फोनवरून एक फोन आला आणि मी तो फोन उचलला तर तिकडून आवाज आला की तुमच्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तुम्हाला लवकरच हॉस्पिटलमध्ये यावं लागेल. हे ऐकून मला तर काही समजतच नव्हतं. मग मी आणि माझी सासू आम्ही दोघी हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, त्यामुळे पैशाची काही गरज नव्हती. मात्र जाताना मी माझ्याजवळ जे काही थोडेफार पैसे होते ते घेऊन गेले होते. तिथे गेल्यानंतर मिस्टरांचा काही जास्त मेजर ॲक्सिडेंट झाला नव्हता, फक्त त्यांना थोडंसं खरचटलं होतं. तर त्यांना आणि ते रडतच होते. मला तर काही समजलंच नाही की ह्यांना काय झालं, त्यांनी रडावं असं इतकं काही त्यांना लागलेलं नव्हतं. मग हे का रडत आहेत? मी तर त्यांना काहीच म्हटले नाही, कारण हॉस्पिटलमध्ये मला कोणताच तमाशा नको होता. कारण मी जर त्यांना काही म्हटले असते तर त्यांनी तिथेच मला शिवीगाळ सुरू केली असती. म्हणून मी फक्त डॉक्टरांशी बोलले आणि तिथे त्यांच्याजवळ बसले आणि थोड्या वेळाने आम्ही तिघं घरी आलो. तिघं घरी आल्यानंतर रात्री माझे मिस्टर पुन्हा रडायला लागले आणि आत्ता तर मला काही समजेना, परंतु मी मात्र त्यांना काहीच विचारलं नव्हतं, कारण दुसऱ्या दिवशी गुरुवार होता आणि आता माझा हा शेवटचा 11वा गुरुवार होता आणि मला या गुरुवारी उद्यापन करायचं होतं. मी जेव्हा सकाळी उठले तेव्हा मी महाराजांची पूजा वगैरे मांडली आणि स्वामीचरित्र सारामृत वाचायला बसले. मी समोर महाराजांच्या बसून स्वामीचरित्र सारामृत वाचत होते आणि त्या लगेच मागे मिस्टर उठले. आता म्हटलं की मिस्टर काही बोलतात की काय, परंतु ते सुद्धा माझ्या मागे येऊन बसले. मला तर काही समजलंच नाही की मिस्टर आज अचानक असे स्वामींच्या जवळ येऊन कसे बसले असतील. मी वाचत होते आणि माझे मिस्टर ते ऐकत होते. आता मला तर म्हणजे अगदी हे अशक्य होतं आणि मी पूजा वगैरे झाली. मी महाराजांना नैवेद्य ठेवला आणि खडीसाखरेचा प्रसाद होता तो माझ्या मिस्टरांना दिला. माझ्या मिस्टरांनी तो प्रसाद घेतला आणि म्हटले की श्री स्वामी समर्थ. आता तर मला तर काहीच म्हणजे अगदी इतकं डोळ्यातून अक्षरशः पाणी येत होतं की समजत नव्हतं की मिस्टरांमध्ये एवढा बदल झाला कसा. मी मिस्टरांना विचारलं की आत्ता मात्र मला थांबवत नव्हतं. मी खूप धाडस एकत्र केलं आणि मिस्टरांना शेवटी विचारलंच की का हो तुम्ही रात्री का रडत होता. तेव्हा माझे मिस्टर अजून रडायला लागले आणि म्हणाले की मी त्या बाईच्या नादाला लागलो आणि तुला खूप मारहाण केली, खूप शिवीगाळ केली, मी तुला खूप त्रास दिला, हे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तू जेव्हा स्वामींची पूजा करायला सुरुवात केली तेव्हा मी तुला ते करू नको म्हणून असं सांगितलं. तुला मी प्रत्येक वेळेस तुझ्या पूजेमध्ये खंड पाडण्याचा प्रयत्न केला. मी दररोज दारू पिऊन येत होतो, तू मात्र मला कधीच काहीच बोलली नाहीस, परंतु मी मात्र तुला खूपच त्रास दिला. त्या बाईच्या नादाला लागून मी तुला अगदी मारहाण देखील केली, शिवीगाळ केली, परंतु आता माझ्याकडे पैसे नव्हते तर ती बाई मला पैसे मागत होती आणि तिला द्यायला माझ्याकडे पैसे नसल्यामुळे ती मला सोडून दुसऱ्यासोबत निघून गेली. का तर माझ्याकडे पैसे नव्हते. परंतु इतके दिवस मी तुला कधीच काहीच दिले नाही, परंतु तू माझी साथ कधीच सोडली नाही. आणि काल जेव्हा त्या बाईने मला ढकलले तेव्हा मी एका गाडीच्या खाली आलो आणि तेव्हा मला एका माणसाने हात दिला आणि ते म्हटले की श्री स्वामी समर्थ दादा. तेव्हा मला समजलं की ही सर्व तुझ्या पुण्याईचं फळ आहे. केवळ तू स्वामींची सेवा केलीस म्हणून काल माझा जीव वाचला आणि त्या बाईचं खरं रूप माझ्या समोर आलं.
मी रेश्मा तुला खरंच खूपच त्रास दिला. त्या बाईच्या नादाला मी लागलो, परंतु तू माझी साथ कधीच सोडली नाही. अगदी वाईट काळात देखील तू माझ्यासोबत राहिलीस आणि माझा संसार आत्तापर्यंत पुढे आणलास. तर माझ्याकडून ही चूक झाली असं ते म्हणून माझी माफी मागू लागले. तर हे सर्व ऐकताना माझ्या डोळ्यातून फक्त पाणीच वाहत होते. आणि आता मला समजलं होतं की मी 11 गुरुवारचं जे व्रत केलं होतं त्यामुळेच महाराजांनी मला हे फळ दिलं होतं. त्याचंच हे फळ होतं की माझा संसार आता व्यवस्थित सुरू होणार होता. तर महाराजांच्या कृपेने माझा संसार अगदी व्यवस्थित चालू आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन्ही जोडी मुलं झाली आणि आता आम्ही त्यांचं पालनपोषण खूप चांगल्या पद्धतीने करत आहोत. मिस्टरांनी दारू देखील सोडलेली आहे आणि आता त्यांना कुठल्याच बाईचा नाद नाही. आता ते कुठल्या बाईकडे वाकड्या नजरेने पाहतही नाहीत. त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि ते आम्हाला तिघांनाही खूप छान जीव लावतात. मी, माझे मिस्टर आणि माझी दोन्ही मुलं आम्ही आता खूप सुखात आहोत. आमची परिस्थिती देखील बदललेली आहे. आता कशाचीच कमी भासत नाही. महाराजांनी जे काही दिलं आहे त्यातच आम्ही समाधानी आहोत आणि यापुढेही महाराज आमची अशीच साथ देतील. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, तुम्हाला माझा हा अनुभव कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, या रेश्माताईंचा अनुभव अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा होता. अतिशय भावनिक असा हा अनुभव होता. तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे ताईंना कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अनुभव पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.